नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गोव्यात मनोहर पर्रीकर सरकारची आज शक्ती परीक्षा. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणल्यास बँकांची पतविषयक शिस्त बिघडते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची स्पष्टोक्ती. काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान. तब्बल एका दशकानंतर काँग्रेसचं सरकार स्थापन. नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्राची मंजुरी. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात 200 अंकांची उसळी. रुपयाही 47 पैशांनी वधारला. रांची इथं तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. आणि मराठवाड्याच्या 6 जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा फटका. वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. गोव्यामध्ये आज मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. यासाठी गोवा विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 40 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 22 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक 17 जागा जिंकल्या असल्या तरी 13 जागा जिंकणाऱ्या भाजपाला इतर पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यानं भाजपानं सरकार स्थापन केलं. मात्र काँग्रेसनं सत्ता स्थापनेला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयानं पर्रीकर सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. गोव्यामध्ये सध्या चालू असलेल्या घडामोडींबाबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. थेट जाऊयात पणजीला. बोलत आहे गोव्यामध्ये प्रमुख म्हणजे जितके दिवस त्यानंतर सुप्रीम कोर्ट निष्कर्ष की हाऊसवरती मेजॉरिटी प्रूफ करावी लागेल भाजपला. तर त्यासाठी बदल येईल आणि त्यानंतर समर्थन करतात ते एकूणच सध्याची गोव्याची परिस्थिती बघितलं काही 2 दिवसांपूर्वी गोव्यामध्ये शपथविधी झालेला आहे. मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकरांनी शपथ घेतली आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत ज्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, मग तो महाराष्ट्रवादी विमुक्त पक्ष असो, मग तो गोवा फॉरवर्ड असो, जे अपक्ष आमदार आहेत त्यांनी देखील मंत्रिपदी शपथ मुख्य पर्रीकरांसोबत घेतली आहे. त्याच्यामुळे कुठल्यामुळे सध्या बीजेपीचं गणित जर बघितलं तर ते 21च्या पार गेलं आपल्या परिस्थितीमध्ये त्यात कुठला बदलाव होताना दिसणार नाही. कारण त्यांनी स्वतःच्या पक्षाबरोबरच जे काँग्रेस त्यांच्या बरोबर आले त्यांना देखील कुठल्या कुठे खुश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना देखील मंत्रिपदाचा लाभ मिळाला. त्यामुळे स्ट्रॉंग ऑपोजिशन आणि त्याचबरोबर मनोहर पर्रीकरांचं नेतृत्व गोव्याला अनेक जास्त त्यांची रणनीती आहे आपली काय एकूणच पक्षाचं बळ हे सर्वात जास्त पहिल्यांदा नाही घडलेली. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या. यापूर्वी देखील मनोहर पर्रीकरांच्या त्यांनी योग्य रीतीने पार पाडलं होतं. थोडी परिस्थिती पण काँग्रेसच्या विरोधात सध्या बातमी ही चिंताजनक आहे यासाठी देखील आहे. कारण का नंतर काँग्रेस नाही. धन्यवाद शिशिर आपण दिलेल्या माहितीबद्दल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दोन्ही पक्षांचे आमदार आंदोलनात सहभागी झाले. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी करत त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. bear true faith and allegiance to the Constitution of India and as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty on
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आजही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक सकाळपासून आक्रमक राहिल्यानं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचं आजचं कामकाज सुरू केलं. प्रश्नोत्तरही पुकारण्यात आली. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशा घोषणा देत शिवसेनेचे सर्व आमदार हौद्यात गोळा झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेतली. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याला कर्जमाफी दिलीच पाहिजे. गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर निसर्गाचं संकट कोसळलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सभागृहातला गोंधळ वाढल्यानं अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी कामकाज स्थगित केलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणल्यास त्यामुळे बँकांची पतविषयक शिस्त बिघडते अशा शब्दात भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीच्या उपायांबद्दल नाराजी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपानं कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. महाराष्ट्रातही भाजपा सत्तेवर असल्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भट्टाचार्य यांनी हे विधान केलं. मुंबईत CII-तर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आज कर्जमाफी दिली तर त्याचे पैसे सरकार फेडेल, मात्र त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय जडेल आणि त्यातून बँकांमधली कर्ज पुरवठ्याची शिस्त बिघडू शकते असं त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना मदत देणं आवश्यक आहे, मात्र त्यासाठी कर्जमाफी न देता त्यांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार विधानसभेचं कामकाज दुसऱ्यांदा 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. पंजाबमध्ये आज काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल एका दशकानंतर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आहे. चंदीगडमध्ये राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल VP सिंग बडनोरे यांनी अमरिंदर सिंग यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ब्रह्म महिंद्रा, नवजोत सिंग सिद्धू, मनप्रीत सिंग बादल, साधू सिंग धर्मसोट, चरणजीत सिंग चन्नी, तृप्त राजेंद्र सिंग बाजवा, राणा गुरजीत सिंग, रजिया सुलतान आणि अरुणा चौधरी या 9 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय आरोग्य धोरणाला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याशिवाय कोळसा खाणीतून नैसर्गिक वायू उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना त्याची किंमत आणि वितरणाचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भरपाईमध्ये 2% वाढ करण्यात आली असून आता एकूण महागाई भरपाई 4% अशी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2017 पासून ही वाढ लागू होणार आहे. तसंच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सार्वजनिक तेल कंपनीचे 24% भागभांडवल अमेरिकेच्या लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. देशातल्या 15 IITंना विद्यार्थ्यांना पदवी देण्याची स्वायत्तता देण्याविषयीच्या विधेयकालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. उत्तर प्रदेशात 2147 कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांना देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. जागतिक बाजारातले कल आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं प्रमुख व्याजदरात केलेली वाढ यामुळे आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 200 अंकांची उसळी घेतली. परदेशी गुंतवणूकदार संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू राहिल्यानं शेअर बाजारात तेजीचं वातावरण असल्याचं शेअर व्यावसायिकांनी सांगितलं. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 68 अंकांची वाढ झाली. सकाळच्या सत्रात भारतीय रुपयाही डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 47 पैशांनी वाढलं आणि ते 65 रुपये 22 पैसे इतकं झालं. गेल्या 16 महिन्यातला हा उच्चांक आहे. रायगड किल्ला, म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन, लोणार आणि माहूर देवस्थान पर्यटन विकास आराखड्याला या 4 पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत
मंजुरी देण्यात आली। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल तसंच विविध विभागांचे प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित होते। रायगड किल्ला जतन संवर्धन आणि पर्यटन विकास आराखड्याला 607 कोटी, म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजनसाठी 438 कोटी 44 लाख, माहूर देवस्थानासाठी 216 कोटी आणि लोणारसाठी 93 कोटी 46 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली। विकास कामांमध्ये प्राचीन वास्तूंचं संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, डॉक्युमेंटेशन, हद्दींचं सीमांकन, सुशोभीकरण, भक्तनिवास अशा कामांचा समावेश आहे। भारतीय हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानाचा राजस्थानमध्ये बाडमेर इथं अपघात झाला। हे विमान कोसळण्यापूर्वीच त्यातले दोन्ही वैमानिक हवाई छत्रीच्या साह्यानं बाहेर पडल्यानं त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। हे विमान जोधपूर विमानतळावर तैनात होतं आणि वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा वापर केला जात होता। 2016-17 या वर्षातला हा 6वा विमान अपघात आहे। हवाई दलाच्या मुख्यालयानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी टीका केली आहे। देशात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाची क्रांती होत असताना अशी मागणी करणं म्हणजे एक पाऊल मागे जाण्याचा प्रकार आहे, असं हजारे यांनी म्हटलं आहे। अहमदनगर इथं एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर थांबवता कामा नये, मतपत्रिकांचा वापर ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, असं त्यांनी सांगितलं। यांत्रिकीकरणामुळे शेती फायदेशीर होत असली तरी त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना मर्यादा येत असतात। मात्र यंत्रांचा वापर कल्पकतेनं केला तर अमर्याद फायदे मिळवता येत असल्याचं जळगावातल्या एका लहानशा गावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिद्ध केलं आहे। पेसर्डी गावातल्या संदीप पाटील या युवा शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित केवळ 1 एकर जमीन। या शेतीत कुटुंबाचा रहाटगाडा चालवणं शक्य होत नव्हतं। त्यातून मार्ग काढत अल्पभूधारक असलेल्या संदीपनं कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केला। यासाठी त्याला कृषी विभागाकडून 75,000 रुपयांचं अनुदानही मिळालं। आता या ट्रॅक्टरचा उपयोग संदीपला स्वतःच्या शेतात तर होत आहेच, शिवाय इतरांच्या शेतातही ट्रॅक्टरनं काम करून तो आपल्या कुटुंबाचं जीवन मानून चावत आहे। 6 लोकांचं कुटुंब असल्यामुळे मी ते काही घरात भागत नसल्यामुळे मी ट्रॅक्टर घेतलं। ट्रॅक्टर घेतल्यानंतर पेरणी यंत्र, रोटा टिलर वगैरे आंतरमशागत सर्व केलंय। त्याच्यातनं मी 90 दिवसात 350 एकर जमीन पेरली। याबद्दल कृषी विभागाचे फार आभार आहे। राज्य सरकारच्या योजनेच्या साथीनं शेतीला दुय्यम व्यवसायाची जोड देत संदीपनं इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे। शेतीसोबत पूरक जोडधंदा म्हणून करून आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असतात। वाशिम जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नातून दुधाच्या विविध पदार्थांचं उत्पादन सुरू करून प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या फाळेगाव इथल्या जनसेवा मंडळाचे अध्यक्ष बालाजी कोरडे यांच्या पुढाकारानं दूध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आलं। नाबार्डच्या ग्रामीण सहाय्यता निधीअंतर्गत 8,97,000 रुपयांचं अनुदान उपलब्ध झाल्यानं वाशिमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना बळ मिळालं। या प्रक्रिया केंद्रात दही, पनीर, तूप, श्रीखंड आणि आईस्क्रीम यासारख्या पदार्थांचं उत्पादन होत आहे। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबरोबरच ग्राहकांना दर्जेदार दूध उत्पादनं उपलब्ध झाली आहेत। त्यामुळे या भागातले शेतकरी आणि ग्राहक दोघेही सुखावले आहेत। दूध संकलन केले जाते। 4 गावातून शेतकरी इथं दूध घेऊन येतात आणि दुधाचा जास्तीत जास्त भाव याच्यामुळे दिला जातो की थेट शहरात विक्रीला जातात। विक्रीला थेट ग्राहकांपर्यंत गेल्यामुळे याचा जो मोबदला आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्याला मिळतो। या दुधाची कमाल म्हणजे एवढी चांगली आहे की दूध एकदम स्वच्छ, निर्मळ आणि त्याची साय पण चांगली येते आणि दर्जेदार दूध आहे। हे आम्ही डेअरी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आम्ही बाहेरचे दूध घेणं बंद केलेले आहे आणि दर तर एकदम योग्य आहे। पारदर्शी व्यवहारातून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसंच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी रोखरहित व्यवहार ही काळाची गरज असून सर्वांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केलं।
कोल्हापूर इथं आयोजित डिजिधन मेळाव्यात ते बोलत होते. जनतेला रोखरहित व्यवहारांविषयी माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या 100 जिल्ह्यांची डिजिधन मेळाव्यासाठी निवड केली आहे. त्यापैकीच एक मेळावा काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. तंत्रज्ञानामुळे झपाट्यानं बदलत असलेल्या जगाच्या बरोबरीनं चालण्यासाठी भारतालाही रोखरहित व्यवहार स्वीकारणं अनिवार्य आहे, त्याचा लवकरात लवकर अंगीकार करावा असं भामरे म्हणाले. यावेळी संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिधन योजनेचा ऑनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला. डिजिधन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित स्पर्धांमधल्या विजेत्यांना यावेळी बक्षीसही देण्यात आली. हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या पद्मावती या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असताना काही अज्ञात इसमांनी हा सेट जाळला. अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण पन्हाळ्याजवळ म्हसाई पठार इथं सुरू आहे. या चित्रपटातल्या काही कथित दृश्यांवर आक्षेप असल्यानं काही लोकांनी हा सेट जाळला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही. याआधी जयपूर इथं या चित्रपटाच्या चित्रीकरणावर आक्षेप घेत करणी सेनेच्या लोकांनी भंसाळी यांच्यावर हल्ला केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून झारखंडमध्ये रांची इथं तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मॅट रेनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाला 50 धावांची समाधानकारक सलामी दिली. मात्र याच धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद करण्यात भारताला यश मिळालं. फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा यानं वॉर्नरला 19 धावांवर बाद केलं. त्यानंतर उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी एक गडी बाद करून ऑस्ट्रेलियाला रोखलं. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 109 धावा झाल्या होत्या. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. सोलापूरसह मराठवाड्यातल्या लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि सोलापूर या 6 जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं बरंच मोठं नुकसान झालं असून बीड जिल्ह्यात वीज कोसळून 5 जणांचा तर सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र आज पावसानं उघडीप घेतली आहे. बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसाबरोबरच गारपिटीचा फटका आंबा उत्पादकांना बसला असून परळी, केज, धारूर आणि माजलगाव इथं शेतीचं मोठं नुकसान झालंय. लातूर जिल्ह्यात काल लातूर, औसा आणि निलंगा या 3 तालुक्यात गारा पडल्या. गारांमुळे द्राक्ष, गहू आणि हरभरा या पिकांचं नुकसान झालं आहे. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. पंढरपूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारा आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष, गहू आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच 3 जनावरांचाही मृत्यू झाला. उमरग्यात मुसळधार पाऊस झाला तर उस्मानाबाद तालुक्यातल्या गोघी, मेंढा, तावराजखेडा, सुंभा आणि या परिसरातल्या 20 ते 22 गावांमध्येही अवकाळी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, वसमत फाटा, भोकर फाटा आणि उमरी परिसरात अवकाळी पाऊस झाला. मेघगर्जनेसह पाऊस पडल्यामुळे अनेक तालुक्यात गहू, हरभरा या तयार पिकांचं आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गारपीटग्रस्त भागातल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांनी महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्वरित 5 जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत असं पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोव्यात मनोहर पर्रीकर सरकारची आज शक्ती परीक्षा. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणल्यास बँकांची पतविषयक शिस्त बिघडते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची स्पष्टोक्ती. काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान. तब्बल 1 दशकानंतर काँग्रेसचं सरकार स्थापन. नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात 200 अंकांची उसळी. रुपया देखील 47 पैशांनी वधारला. रांची इथं तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. आणि
मराठवाड्याच्या 6 जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा फटका. वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.